तर आमचा आजचा जेवणाचा बेत काय बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा। मस्त गरमागरम भात, चपाती, पापड आणि सोबत ही मसालेदार काळी उडदाची डाळ। बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे। तर चला बघूया कशी बनवलेली आहे ते आपण बघूया। अगदी परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट चव कशी मिळवायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे अगोदर चपातीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर लागणार आहे उडदाची डाळ, काळी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर लागणार आहे चणा डाळ। तर अगोदर मी उडीद डाळ, हे बघा ही अशी उडदाची डाळ, तर हिला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। तिला निवडून घ्यायची। आपण किराण्यात किती स्वच्छ डाळी आणल्या तरी त्यांना एक हात फिरवूनच घ्यायचा, एकात काळा तर निघूनच जातो। त्यानंतर त्यात टाकायची आहे चणा डाळ। तर चणा डाळ ही उडदाच्या डाळामध्ये टाकायची। जर मी 2 वाटी उडीद डाळ घेतलेली असेल तर त्यात मी अर्धी वाटीच्या थोडंसं वर चणा डाळ घेईल। तर हे मिक्स करूनच बनवायची। तर चला वस्तू आता जागच्या जागेवर ठेवून देते। तर आता ही डाळ निवडून पण झालेली आहे। तर आता याला धुवायची आहे। त्या अगोदर मी कुकर ठेवून घेते। त्यानंतर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी गरम पाणीही करून ठेवलेलं होतं। तर आता ते गरम पाणी टाकून घेते। त्यानंतर धुतलेली डाळ टाकून घ्यायची आहे। तर त्या डाळमध्ये टाकून घ्यायचं आहे हळद। तर मी ते अर्धा चमचा हळद टाकली आहे। त्यानंतर थोडं मीठही टाकून घ्यायचं आहे, कारण डाळ शिजल्यानंतर डाळीला छान चव येते मिठाची, ती फिकी लागत नाही भाजीमध्ये, म्हणून मीठ टाकून शिजवून घ्यायची। चला आता डाळ लावून झाली तोपर्यंत मी पटकन 2 चपाती बनवून घेते, कारण माझ्या मुलाला जायचं होतं क्लासला, म्हणून पटापट त्याला 2 चपाती करून त्याला अगोदर जेवायला देऊन देते आणि मग मी माझ्या पुढच्या स्वयंपाकाची तयारी करते। तर चपाती कशी बनवायची, किती पीठ घेतल्यावर किती चपाती तयार होतात, तर ही सर्व व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे। तर डाळी छान शिजते, कारण काय होतं, जे नवीन शिकणारे असतात त्यांना कळत नाही की किती पीठ घेतल्यावर किती चपाती तयार होईल, म्हणून त्या हिशोबाने मी आता ती व्हिडिओ लवकरच घेऊन येईल। चला इथं 2 चपाती छान लाटून झालेल्या आहेत। तर या थोडी माझ्या मुलाची मस्ती बघा। मी शूट करत असताना हा नेहमी असं काहीतरी करतो, ते आज तुमच्यासोबत शेअर केलं। टू माय चॅनल। तो आज हम लोग दोबारा से खाने जा रहे मटन रस्सा या तुम्ही वितळी। तर या असं तो करत असतो। तर उपवास माझी आणि माझ्या मुलीचे चालू आहे, म्हणून आम्ही नॉनव्हेज खात नाही, पण मिस्टर आणि मुलगा खातात, म्हणून त्यांच्यासाठी त्यांना वेगळं बनवून देते आणि आम्हाला वेगळं बनवते। तर उपवास हे आपले चालू असतात, तर उगाच त्यांना कशाला बंधनं घालायचे। चला तर मग असो। तर आता इथे मी 3 कांदे चिरून भाजून घेते। छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तो कांदा भाजून घ्यायचा आहे। तर कांदा भाजतोय तोपर्यंत बाकीचेही कामं करून घेते। तर मी आता लसूण निवडून घेते। यावेळेला नेमका निवडलेला लसूण माझा संपलेला होता, तर लसूणही निवडून घेते। आता कमी गॅस करून खोबरंही किसून घेते लवकर, कारण कांदा झाला आहे भाजून, तर तोही मी आता काढून घेते। त्यानंतर त्यावर भाजायचं आहे खोबरं। तर मी 3 कांदे घेतलेले आहे, तर 3 कांद्यांसाठी 1 वाटी खोबरं एवढं घेतलेलं आहे। तर खोबरंही भाजून झालं आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। त्यानंतर मी आता आलं त्याचं साल काढून घेते। खूप खराब असतं, साल काढून त्यांना धुवून घेतलेले होते आणि मग ते चिरून घेते। चला आता पटकन 2 मिनटात हे सगळं आवरून एका साईडला ठेवून देते। तर आता डाळ शिजली आहे किंवा नाही मी हे चेक करून घेणार आहे, कारण डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे। तर आपल्याला डाळ जास्त अशी गळू द्यायची नाही आहे बघा। या अशा पद्धतीने थोडी थाळी शिजवायची आहे, कारण भाजी उकळते त्यावेळेला ती त्यात शिजून जाते। जर जास्त शिजवली तर ते डाळ अशी वरणासारखी तयार होऊन जाते। तर डाळही छान शिजून झालेली आहे, तर ती ठेवते आता एका साईडला। चला तर आता मसाला अगोदर बारीक करून घेते। तर मसाला हा थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। यात तुम्ही मसाले टाकून जरी बारीक केलं तरी चालतं आहे, तर मी मसाला बारीक करून घेते। तर हे थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। हे मिक्सर इतकं जुनं आहे, 14-15 वर्ष झाले, तर खूप छान मिक्सर आहे।
अजूनही खराब झालेलं नाही आहे. तर बघा मसालाही छान बारीक करून झालेला आहे. तर आता हा तवा ठेवते साईडला. आता कढई गरम करायला ठेवते. आता कढई गरम झाली की त्यात तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी ही तेलाची पळीच वापरते. तर मी इथे 3 ते 4 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल छान कडकडीत गरम झालं की त्यात मसाला टाकून घ्यायचा आहे. तर मसाला हा कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा छान तळला जातोय आणि छान त्याला तेल पण छान सुटतंय. तेल सुटायला लागलं की समजायचं की तुमचा मसाला छान तळून झालेला आहे. तर त्यात मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेते. त्यानंतर थोडीशी अगदी हळद, त्यानंतर 2 चमचे धना पावडर, त्यानंतर काळा मसाला हा टाकून घेते. तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाका. आमच्याकडे असे बरेच मसाले असतात वेगवेगळे. आम्हाला मसाल्यांची एवढी आवड आहे की वेगवेगळे मसाले मी टाकतच असते. तर तुमच्याकडे जे असतील ते मसाले तुम्ही त्यात टाकून घ्या. चला तर मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. त्याला छान तेलही येतं आहे. आता मी तेच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी टाकून घेते. कारण मसाला भांड्याला ऑलरेडी अजून होता थोडाफार, तर तो धुवून घेतला आहे. तर आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान मसाला तयार होतोय. तर त्याला झाकून द्यायचं आहे. बघा अगदी थोड्याच वेळेसाठी मी झाकून ठेवलेलं होतं. तर किती छान तर्री तेल सुटलेलं आहे. भाजीला असं तेल आणि तरी सुटली तरच त्या भाजीला चव असते. म्हणून कुठली मसाल्याची भाजी करणार तर अशा पद्धतीनेच करा. हे बघा छान मस्त असं तर्री तेल सुटलेलं आहे. तर ज्यांना तर्री आवडत असेल त्यांच्यासाठी, ज्यांना नसेल आवडत त्यांनी तेल कमी टाकायचं, मग जास्त तरी नाही होणार. तर मी आता मला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी त्यात टाकून घेते. पाणी थोडं टाकताना तरीसुद्धा पाणी कमी टाका, कारण डाळ टाकल्यानंतर ग्रेव्ही आपोआप वाढून जाते. तर मी आता उडदाची डाळ त्यात टाकून घेते आणि त्याच कुकरमध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा टाकेल. आणि भाजीत पाणी कधीही टाकताना गरम पाणी टाका. गरम पाणीने भाजीला खूप फरक पडतो. चला आता ग्रेव्ही पण छान बनवून झालेली आहे. तर भाजीला छान आता उकळू द्यायचं. तर मी त्यात आता टाकून घेते मीठ. तर मी ते सेंधा नमक जे असतं ना ते वापरते. तर तेही टाकून झाले. त्यानंतर मी टाकून घेणार आहे कसुरी मेथी. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही तीही टाकून घेतली तरी चालेल. तर छान अशी तर्रीदार उडदाची डाळ तयार झाली. तिला मी आता उकळत ठेवते. तर मी आता इथे भात लावते. तर माझं हेच प्रमाण असतं भाताला खिचडीला. तर मी हे पावसाच्या प्रमाणेच तांदूळ मोजून घेते. तर मी आता मस्त जिरा राईस बनवते. आमच्याकडे चपातीपेक्षा तो भातच खूप खाल्ला जातो. भात खिचडी म्हणून मसाल्याची भाजी असली, पातळ भाजी असली कुठलीही की आम्हाला भात लागतो. तर मी आता छान जिरा राईस बनवते. तर मी आता कुकर गरम ठेवते. त्यानंतर त्यात टाकून घेईल जिरं आणि तुपाची फोडणी देईल. म्हणजे तेलाच्या ऐवजी मी तुपाचा वापर करणार आहे. हवं तर तुम्ही बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता. तर मी इथे 2 चमचे घरी बनवलेलं साजूक तूप टाकून घेतले. त्यानंतर त्यात टाकून घेणार आहे जिरं टाकून झालं की त्यात धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा. तर इथे माझा कोलम तांदूळ आहे. तर छान त्याला मिक्स करून गरम पाणी टाकून कुकर लावून दिलेला आहे. चला आता मी कढई साईडला ठेवते आणि भातही एका साईडला ठेवून दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान उडदाची डाळ तयार झालेली आहे. त्यानंतर राहिलेल्या चपाती मी आता इथे लाटून घेते आमच्यासाठी. मुलाचं तर झालं, तर आता हे आमच्यासाठी मी चपाती बनवून घेते. आता चपात्याही पूर्ण लाटून झालेल्या आहेत. आता ही 2 मिनटात किचन अगदी क्लीन करून घेते. तर ती चपाती शेकते तोपर्यंत लगोलग सगळं किचन मी व्यवस्थित क्लीन करून घेते. बघा वेळोवेळी जर आपण किचन क्लीन केलं की तेवढं खराबही कमी होतं, जास्त नंतर आवडायची गरज पडत नाही. तर आता ही चपाती शेकून झालेली आहे. तर मी आता हिला काढून घेते.
तर आता यांनाही मी व्यवस्थित झाकून ठेवून देते. आता मसाल्याची भाजी म्हटलं की कांदा लिंबू पाहिजेच असतं. तर कांदा चिरून घेतला आहे. लिंबू चिरायच्या आधी त्याला चोळून घ्यायचा, म्हणजे छान मऊ होऊन जातो आणि रसही छान निघून येतो. तर कांदे चिरून झाल्यानंतर मी त्याचे पाकळी पाकळी करून घेतलेली आहे. त्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यावर अगदी थोडासा लिंबू पिळायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. आता कोथिंबीर नेमकी संपली होती म्हणून मी टाकली नाही. चला आता बाकीची तयारी झाली. आता मेन राहिलं म्हणजे पापड. पापड तर पाहिजेच मसाल्याच्या भाजीसोबत. तर मी आता इथे उडीद पापड भाजून घेते. तर तुम्ही ही उडदाची डाळ कशा पद्धतीने बनवतात तर ही नक्कीच मलाही सांगा. मलाही नवीन पद्धतीने काहीतरी बनवायला आवडेल. तर आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता पापडही भाजून झालेला आहे. चला आता ह्याही वस्तू जागेवर ठेवून दिल्या. तर आता मी एक छान मस्त ताट तयार करते. तर आता बघूया की भातही कसा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने भाजी बनवा, छान ताट तयार करा. नक्कीच चाटून पुसून खाणार एवढी छान भाजी लागते. तर बघा छान जिरा राईस तयार झालेला आहे. छान सुटसुटीत तयार झालेला आहे आणि वाफेमुळे दिसत नव्हतं व्यवस्थित. तर बघा छान असा भात तयार झालेला आहे. त्यानंतर भाजी पण खूपच छान तयार झालेली आहे. खूपच छान स्मेल येतो आहे भाजीचा. मसालेदार छान तर्रीदार भाजी तयार झाली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सारिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा मस्त गरमागरम मसाल्याची उडीद डाळ, भात, चपाती, कांदा, लिंबू हा मस्त असा ताट तयार करते. कसा वाटतो ते नक्की सांगा. तर आमच्या पद्धतीने आम्ही कशी बनवतो आणि आमची सगळ्यांची फेवरेट काळी उडदाची डाळ कशी वाटली ते नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.